श्री स्वामी समर्थ. तुळ राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ, रवी, बुध आणि शुक्र तुमच्या 4थ्या घरात असतील आणि उत्तरार्धात तुमच्या 5व्या घरात जातील. राहू संपूर्ण महिना 5व्या घरात राहील. शनी संपूर्ण महिना 6व्या घरात असेल. गुरु संपूर्ण महिना 9व्या घरात असेल आणि केतू संपूर्ण महिना 11व्या घरात असेल, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. प्रेम संबंधामध्ये चढ उतार येतील. प्रेम असेल परंतु इतर समस्या देखील उद्भवतील. वैवाहिक संबंध काहीसे समाधानकारक असतील. तुमच्या जोडीदाराकडून फायदे मिळू शकतात. खर्च कमी होतील आणि उत्पन्न वाढेल. नोकरी करणाऱ्यांना काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यांना कामावर समस्या येऊ शकतात आणि नोकरी बदलण्याची शक्यता असू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल परिस्थिती घेऊन येईल. त्यांच्या व्यवसायात प्रगतीची चांगली शक्यता असेल. या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त आव्हाने येऊ शकतात, कारण त्यांची एकाग्रता वाढू शकते, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासात समस्या निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण मध्यम असण्याची शक्यता आहे. तुमच्या आईच्या आरोग्यात चढउतार होण्याची शक्यता आहे, म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घ्या. परदेश प्रवासाची शक्यता असू शकते. कार्यक्षेत्र करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही आव्हानांसाठी तयार असले पाहिजे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या 10व्या भावावर दृष्टी ठेवून 4थ्या भावावर असतील. शनी संपूर्ण महिना 6व्या भावात राहील, तर 6व्या भावाचा स्वामी गुरु संपूर्ण महिना 9व्या भावात वक्री राहील. यानंतर बुध 3ऱ्या भावातून तुमच्या 5व्या भावात, शुक्र 6व्या भावातून, रवी 13व्या भावातून आणि मंगळ 23व्या भावातून तुमच्या 5व्या भावात जाईल, जेथे राहू देखील असेल. यामुळे तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो. जर तुम्हाला कामावर समस्या आल्या तर तुमची नोकरी देखील जाऊ शकते, म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. या व्यतिरिक्त गुरुच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी बदलीची शक्यता वाढू शकते, म्हणून तुम्हाला तुमच्या कामावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही चांगले काम करत असाल आणि चांगल्या नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला यश मिळू शकते. 7व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 4थ्या घरात असेल, 7व्या घरावर दृष्टी ठेवून असेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात 5व्या घरात जाईल. यामुळे तुम्हाला उत्कृष्ट व्यवसाय, बुद्धिमत्ता आणि प्रगतीची दाट शक्यता मिळेल. आर्थिक परिस्थिती हा महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल असण्याची शक्यता आहे. शनी संपूर्ण महिना 6व्या घरात राहील, 12व्या घरावर दृष्टी ठेवून असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे खर्च कमी करण्यास प्रोत्साहित करेल. तसेच यामुळे परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे सहलीवर पैसे खर्च होऊ शकतात, परंतु इतर खर्च कमी होतील. तुमच्या 1ल्या घरावर गुरुचा प्रभाव तुम्हाला अनुकूल आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. 4थ्या घरात स्थित आणि 11व्या घरात दृष्टी असलेला मंगळ आर्थिक लाभाच्या संधी देखील निर्माण करेल. महिन्याच्या उत्तरार्धात 5 ग्रह सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या 5व्या घरात असतील आणि 11व्या घरात दृष्टी करतील, ज्यामुळे तुम्हाला अनेक स्रोताद्वारे संपत्ती मिळवण्याच्या संधी निर्माण होतील. तुमच्याकडे विविध मार्गाने आणि स्वरूपात पैसा येऊ लागेल. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करूनही पैसे कमवू शकता. तुम्ही बँकामध्ये आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करूनही पैसे कमवू शकता. आर्थिक लाभाच्या संधी देखील असतील आणि या महिन्यात तुम्हाला आर्थिक यश मिळू शकते. तसेच काही आरोग्य खर्च होण्याची शक्यता आहे, ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. अन्यथा हा महिना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारा महिना ठरू शकतो. आरोग्य हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा कमकुवत राहण्याची शक्यता आहे, कारण शनी संपूर्ण महिना तुमच्या 6व्या घरात असेल. सुरुवातीला आरोग्य समस्या निर्माण करेल आणि नंतर त्या दूर करेल आणि त्यांच्याशी लढण्यास मदत करेल. तसेच जर तुम्ही शिस्तबद्ध आणि निरोगी जीवनशैली राखली नाही आणि तुमच्या आरोग्याबद्दल गंभीर नसाल तर हाच शनी गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. राहूचे 5व्या घरात स्थान असमतोल आहाराला कारणीभूत ठरेल. तुमचे लक्ष चांगल्या अन्नापेक्षा अनावश्यक गोष्टीवर जास्त असेल, ज्यामुळे तुमचे पचनसंस्था आणि पोट खराब होऊ शकते. शिवाय संपूर्ण महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र देखील 5व्या घरात असल्याने आणि यांच्यावर गुरुची प्रतिगामी दृष्टी असल्याने या महिन्यात अपचन आणि आम्लता यासारख्या पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल सतर्क राहावे आणि तुमच्या पोट आणि आतड्यांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. असं न केल्यास गंभीर आजार होऊ शकतात. तुमचे पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी तुम्हाला आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि पेये यांचे सेवन वाढवा. प्रेम आणि विवाह तुमच्या प्रेम संबंधातील राहू संपूर्ण महिना 5व्या घरात असेल, तुम्हाला अमर्याद ऊर्जा प्रदान करेल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे मुख्य लक्ष तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यावर असेल. 3 तारखेपासून बुध आणि 6 तारखेपासून शुक्र 5व्या घरात प्रवेश करतील, ज्यामुळे तुमचे प्रेम आणखी मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत रोमॅन्टिक क्षण घालवण्याची संधी मिळेल आणि तुमचे प्रेम फुलेल.
तसेच 13 तारखेपासून सूर्य आणि 23 तारखेपासून मंगळ संघर्ष वाढवू शकतात आणि अहंकार संघर्षांना कारणीभूत ठरू शकतात. चांगली बातमी अशी आहे की 9व्या घरात बसलेला वक्री गुरु 5व्या घरात त्याच्या 9व्या भावाने दृष्टिक्षेप करेल, ज्यामुळे तुमचे प्रेमसंबंध अत्यंत कठीण परिस्थितीही टिकून राहतील आणि तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवू शकाल. हे तुमच्या नात्यासाठी महत्त्वाचे असेल. असे असूनही तुम्ही दोघांमध्ये कोणतेही मोठे भांडण होणार नाही याची खात्री करावी. विवाहित जोडप्यांसाठी 7व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 4थ्या घरात असेल, जो 7व्या घरावर दृष्टी ठेवेल. नातेसंबंध मजबूत राहतील. त्यानंतर मंगळ इतर ग्रहांसह तुमच्या 5व्या घरात जाईल, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात समस्या निर्माण होतील. कमी होतील. त्यांचे तुमच्यावरील प्रेम वाढेल. परस्पर सौहार्द मजबूत होईल आणि तुम्ही एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण अनुभवाल. कौटुंबिक जीवन. फेब्रुवारी मासिक राशीफल 2026 नुसार हा महिना कौटुंबिक जीवनावर मिश्र परिणाम आणेल. 2ऱ्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासोबत 4थ्या घरात असेल. महिन्याच्या उत्तरार्धात तो या सर्व ग्रहांसह 5व्या घरात भ्रमण करेल आणि राहू गुरुच्या प्रतिगामी दृष्टीखाली 4थ्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिनाभर 6व्या घरात राहील. हे ग्रह संरेखन सूचित करते की कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सुसंवाद राहील. प्रेम आणि सुसंवाद स्पष्ट असेल, परंतु कधीकधी परिस्थिती प्रतिकूल असेल. काही मुद्द्यावर मतभेद होण्याची शक्यता देखील आहे. तुमच्या आईला आरोग्य समस्या येऊ शकतात. परिणामी तुम्हाला तिच्याबद्दल काळजी वाटेल आणि तिच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक असेल. तुमच्या वडिलांशी असलेले नाते सुधारेल आणि ते तुम्हाला अनेक कामामध्ये सल्ला देतील. तुमच्या भावंडाबद्दल ते खूप धार्मिक असतील. तुम्हाला अनेक प्रकारे बळकट करण्यात त्यांचे योगदान तुम्हाला दिसेल. त्यांचे तुमच्याशी असलेले नाते सौहार्दपूर्ण होईल आणि त्यांचा प्रभाव तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर जाणवेल. उपाय आहे, तुम्ही शुक्रवारी महालक्ष्मी मंत्राचा जप करावा. शनिवारी मंदिरात काळी तीळ दान करावे. बुधवारी गाईला हिरव्या भाज्या खाऊ घालाव्यात. बुधवारी सजवलेले संपूर्ण मूग खाणे फायदेशीर ठरेल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.